पोलीस भरती पुढे जाणार आहे असा एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला असेल। अनेक विद्यार्थी आता रिलॅक्स झालेत की आता अनिश्चित काळासाठी म्हणजे मी आता सुट्ट्या मारतो, गावाला जाऊन येतो किंवा काहीतरी टाइमपास करत बसतो, सध्या अभ्यासाची काही गरज नाही, जे काय असेल ते। परंतु लक्षात घ्या, जी परीक्षा पुढे जाण्याची घोषणा आहे ती कुठलीही लेखी घोषणा नाही, पोलीस महासंचालकांचा तसा आदेश नाही, तुमच्या पोलीस आयुक्त किंवा पोलीस एसपींचं लेखी काहीही आलेलं नाही। आणि जर ती एक्झाम पुढे जाणार असेल तर तुम्हाला ते आधीच सांगतील। सगळ्यात महत्त्वाचा विषय काय आहे, जे मोठे शहर आहे तिथं मुळात झेडपी आणि पंचायत समितीच नाही, त्यांच्या निवडणुका 15ला संपणार, 16ला निकाल लागणार, विषय संपला। मुंबईमध्ये एखादा झेडपीच्या निवडणुका घ्यायच्या का तुमची एक्झाम पुढे जाण्यासाठी? नाही शक्य। त्यामुळे मुंबईवाल्यांना, पुण्यावाल्यांना किंवा नवी मुंबई असेल जे शहर आहेत तिथं काहीच प्रॉब्लेम नाही। आणि निवडणूक आयोगानं स्वतः एक निवडणुका पुढे जाण्यासाठी मुदतवाढ मागितली आहे। ती मुदतवाढ त्यांना एक तर मिळेल किंवा मिळणार नाही। मिळाली तर निवडणुका थोडेसे पुढे जातील 15-20 दिवस, आणि नाही मिळाले तर वेळेतच होतील। त्यामुळे तुमच्या हातात काय आहे ही गोष्ट एकदा स्वतः तपासून पहा की आपल्या हातात काय आहे। मैदानी चाचणी व्यवस्थित करायची, 20 जानेवारीला असेल तर 20 मार्चला असेल, तुम्हाला मैदानी चाचणी ही करायचीच आहे शेवटी तुमचं ग्राउंड होईपर्यंत। त्यामुळं मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा दोन्हींचाही व्यवस्थित अभ्यास करा, वेळ वायाला घालू नका, नको त्या गोष्टीवर लक्ष देऊ नका, नाहीतर पुन्हा पुढच्या वर्षीचा फॉर्म भरण्यासाठी तुम्ही मग इच्छुक असणारच की इथं फॉर्म भरू का तिथं फॉर्म भरू, इकडे जागा कमी आल्या तिकडे जागा कमी आल्या, अशा गोष्टीत लक्ष घालण्यापेक्षा आपल्या अभ्यासावर लक्ष द्या ना। जय हिंद।